श्री गोपाळ विहारमध्ये पुण्यात गणेशोत्सवात सतरंजीवरती परफॉर्म करत होती. आज ती कुठेतरी फार प्राऊड फील करत असेल की ओके, एवढ्या सगळ्या अप्स अँड डाऊन्स मधनं सुद्धा तू स्वतःला उभं केलंयस आणि स्वतःचं घर बनवू शकते. स्वतःच्या आई वडिलांना एक आज नाही म्हटलं तरी एक आपण म्हणतो ना, एक रिस्पेक्ट प्राप्त करून दिलायस. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, आज मी अशा अभिनेत्रीच्या घरात आहे ना, खरं तर मला तिची ओळख करून देण्याची अजिबात गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राचीच काय, भारताची ती लाडकी अभिनेत्री आहे, ती म्हणजे अमृता खानविलकर. अमृता, खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. तुझं स्वागत आहे माझ्या घरात. थँक्यू सो मच. आणि पहिल्यांदाच तुझ्या घरी येते, त्यामुळे घर खूप सुंदर बनवलंय. आणि तुझं पुन्हा एकदा खूप अभिनंदन, कारण तू एक नवीन सुरुवात सुद्धा केली आहे अमूल्याच्या माध्यमातून. सो कशी आहेस आणि कसं हे सगळं सुरू आहे? बापरे, 2026 हे इतकं वेगळं वर्ष आहे माझ्यासाठी आणि इतक्या बँगने सुरू झालं. तस्करी लोकांच्या भेटीला आली, ग्लोबली ट्रेंडिंग होती ती नेटफ्लिक्स वरती. निर्मिती केली मी नाटकाची, त्यात मी काम करत आहे पहिल्यांदाच रंगमंचावर. त्यानंतर आता अमूल्य बाय अमृता हा माझा साडीचा ब्रँड आहे आणि मला नेहमीच काहीतरी माझ्या स्त्री चाहत्या वर्गासाठी काहीतरी करायचं होतं आणि ते मला काय करू असे खूप वर्ष विचार सुरू होता. पण मग त्याचबरोबर करिअर घडवायचं होतं वगैरे वगैरे वगैरे. मग मागच्या वर्षी शेवटी मी म्हंटल की नाही, साडी हा माझा आणि प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, तर या विषयाला धरूनच आपण काहीतरी करायला पाहिजे. मग रिसर्च सुरू केला, मग बनारसी काय, मग पैठणी काय, मग वेगवेगळं त्याच्यावर जे काम होतं ते काय, आणि असं सगळं करत करत डायरेक्ट विवर्सशी जाऊन मी बोलले, त्यांच्याकडनं काही त्यांच्याकडनं गायडन्स घेतली. आणि मग अर्थातच आता आमचं बाळ फारच छोटं आहे, अमूल्य बाय अमृता, आणि इंस्टाग्राम वरती ते सोशल मीडियावरती ते त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि त्याच अमूल्याच्या साड्या लॉन्च करायच्या म्हणून एक गाणं केलं, तू ग मोहिनी म्हणून. हितेश मोडक त्यांनी ते कंपोज केलंय, अभय जोधपूरकर यांनी गायलंय ते. तर अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करू पाहतेय मी. आणि आतापर्यंत लोकांनी इतकं प्रेम दिलंय, मग एक नृत्यांगणा म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, आणि आज मी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन येते. आणि हे छोटंसं बाळ आहे आमचं, आता ते त्यांचं झालं. बरं, अमूल्य हे नाव म्हणजे अमृताचं अमू तर त्यात आलं, पण अमूल्य काय आहे? अमूल्य म्हणजे प्राइसलेस, ज्याची किंमतच लावू शकत नाही. आणि मला असं वाटतं एका स्त्रीसाठी प्रत्येक साडी ना तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर फार अमूल्य ठरते. म्हणजे तिच्या लग्नाचा शालू असो, तिच्या आईने दिलेली पहिली साडी असो, नवऱ्याने घेऊन दिलेली पहिली साडी असो, किंवा सासरकडनं मिळालेली साडी असो. तर मला असं वाटतं ह्या ज्या साड्या आहेत ना, या फक्त साड्या नाहीयेत, आणि त्या कितीही किमतीला तुम्ही घ्या, त्याला जी एक जोडलेली भावना असते ना, ती अमूल्य असते. आणि म्हणून तिकडून अमूल्य बाय अमृता. कारण म्हणजे माझ्या आयुष्यातली प्रत्येक साडी, मग ती वाजले की भराची साडी असो, माझ्या आईने दिलेली माझी पहिली साडी असो, माझ्या मावशीची साडी असो, चंद्राची साडी असो, बाईगची साडी असो, या साड्या ना माझ्यासाठी फार अमूल्य ठरल्या. म्हणजे त्यांनी माझी ओळख सुद्धा निर्माण झाली. आणि अमृता आणि साडी हे समीकरण फार लोकांना आवडू लागलं. आणि ज्या प्रकारे मी माझ्या साड्या स्टाईल करते ते सुद्धा लोकांना आवडू लागलं. सो मला असं वाटतं की साडी तर आपण कितीही किमतीची घेऊ शकतो, पण त्याला जी भावना जोडली जाते ना, ती फार अमूल्य असते. बरं, तुझ्या कलेक्शन मध्ये, अमूल्याच्या कलेक्शन मध्ये अशा कोणकोणत्या साड्या आम्हाला पाहायला मिळणार आहेत? 3 कलेक्शन्स आहेत आमची. महाराणी कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये प्युअर हँडलूम आणि प्युअर पैठण्या तुम्हाला बघायला मिळतील. मग त्या एक पदरी ज्या असतात त्या पैठण्या आहेत, आणि पेस्टल कलरच्या पैठण्या आहेत. त्याच्यानंतर मुनिया पैठणी आहे आमच्याकडे, जी प्रॉपर तिचा पदर जड आहे, कारण तो जरीत बनवला गेला आहे. आणि या साड्यांना 2-2, 2.5 महिने लागलेत बनवायला. सो ऑल्सो खास बात ही आहे की हा जो पीस आहे हा तुम्हाला दुसरीकडे कुठे सापडणार, एक्सक्लुझिव्ह आहे. त्या आम्ही बनवून घेतल्या आहेत. प्युअर सिल्क साड्या आहेत, ज्या इतक्या दिसताना हेवी दिसतात पण इतक्या लाईट आहेत. तर ते इतकं प्युअर सिल्क आहे ते आहे. लावण्य कलेक्शन आहे, जे कॉटन सिल्क आहे, किंवा जामदानी आहेत. आता ही मी जामदानी ब्रीदेबल कॉटन नेसली आहे, ते आहे. त्याच्यानंतर मशरू सिल्क आहे, जी अगदी अशी चापून चोपून आपण म्हणतो ना, तशी बसते तुमच्या अंगाला. त्याच्यानंतर सखी सहेली कलेक्शन आहे, जे थोडंसं मी असं म्हणेन की सेमी सिल्क आहे, किंवा त्याच्यामध्ये
ऑर्गॅन्झा नेट साड्या आहेत हम्म. ज्या हलक्या असतात, इव्हनिंग वेअर असतात हम्म. वगैरे वगैरे. सो अमृताची फेवरेट साडी कोणती आहे? कोणतं पॅटर्न अमृताला जास्त आवडतं? बापरे, ही सगळी ऍक्च्युली हे सगळ्या साड्या माझी बाळं आहेत हम्म. आणि प्रत्येक साडीला एक नाव दिलं गेलं. हम्म. आता हिचं नाव रातराणी आहे आणि ओके. प्रत्येक साडीला तिचं एक वैशिष्ट्य आहे. हम्म. अशी साडी तुम्हाला आमच्या कलेक्शन मध्ये हम्म. दुसरी कुठलीच सापडणार नाही, म्हणून तिला प्रत्येकीला एक नाव दिलं गेलं. ओके. तर माझी विचारशील तर मला पैठण्या फार आवडतात. हो, आम्ही आणि नेहमी पाहतो हो, सुद्धा तुला आणि मुनिया पैठण्यांमध्ये. पैठणी जी आहे ती सगळ्यात महाग साडी आहे हम्म. आमच्याकडे आणि ती अत्यंत स्पेशल आहे. बरं, तुला आठवते लहानपणी पहिली साडी कधी नेसली होतीस? आईची साडी युजली आपण नेसतो पहिल्यांदा. हो, पण मी पहिल्यांदा आय थिंक 9वीत असताना साडी नेसली हम्म. होती आणि ती ऍक्च्युली आईची नव्हती. ती हम्म. मी आईकडनं हट्ट करून एक 150 रुपयाची साडी अशी पर्पल कलरची हम्म. शेडेड, ज्याचा आता ट्रेंड परत आलाय, हम्म. अशी शेडेड नेसली होती आणि बाप रे, त्या निर्यांवर माझा सतत पाय पडत होता, सतत ती पिन सुटत होती, इथे त्या पदराचा गोळा झाला होता. सो तशी मी साडी, मला हम्म. आठवतं, मला पहिल्यांदा जेव्हा मी साडी नेसली होती, मी स्कूलमध्ये गेले होते आणि माझं असं झालेलं, कधी घरी जाते आणि हम्म. साडी काढते, मला नाही आवडत ही साडी. सो मी सुद्धा इव्हॉल्व्ह झाले. हम्म. माझी सुद्धा साडी बरोबरची हम्म. प्रगती होत गेली आणि प्रोग्रेस होत गेला आणि साडी आणि मी एक असं साधारण हम्म. एकमेकींचा हात धरून आम्ही हा प्रवास गाठलाय. बरं, तुझे परफॉर्मन्सेस जर आपण पाहिले तर हम्म. बऱ्यापैकी हे साडीवर आहेत, म्हणजे हो. नऊवारी असेल, हो. मोस्टली तरी नऊवारीवरतीच मोस्टली आहेत. नऊवार. हो. पण हे किती कठीण जातं साडीवरती परफॉर्म करणं. इव्हन अजिबात जात चंद्राच्या नाही. वेळी सुद्धा तू सांगितलं होतंस हो, की पण अजिबात कठीण जात नाही. एकतर काय होतं की जी नेसवलेली नऊवार असते ना, हम्म. ती इतकी कम्फर्टेबल असते ना आणि ती एकदा आता काय ते लावण्या करून 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 हम्म. करून ना इतकी सेकंड स्किन झाली आहे माझी आता हम्म. ती. आणि माझ्या ज्या डान्सच्या नॉर्मली आहेत त्या सगळ्या झिपर आहेत, म्हणजे त्या हम्म. अशा पॅन्ट सारख्या घालायच्या आणि हम्म. फक्त पदर पिनअप करायचा. पण नेसलेली नऊवार तिच्यासारखी ब्युटी नाहीये. आणि अगदीच. आता मला इतका आनंद होतो कारण इतक्या यंग यंग मुली ज्या लग्न करतात आणि त्यांच्या विधी वगैरे हम्म. त्याच्यामध्ये त्या स्वतः नेसतात त्या साड्या. येस. नऊवार म्हणजे हम्म. साधारण एक 10 मीटरची साडी असते आणि इतक्या हौशेने त्या नट्टापट्टा करतात वगैरे, ते बघून मला फार आनंद होतो. बरं, अमृता, आता इतकी वर्ष झाली आहेत इंडस्ट्रीमध्ये, तुला अभिनेत्री म्हणून तू ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेसच, पण एक वेगळी वाटचाल तू सुरू केलीस. म्हणजे मागच्या वर्षी प्रोडक्शन मधून तू नाटक लॉन्च हो. केलंस आणि आता स्वतःचा साड्यांचा ब्रँड. सो या सगळ्याकडे वाटचाल कशी सुरुवात केलीस? मला असं वाटतं मी कुठलेही डिसिजन ना फार इमोशनली घेते. हम्म. माझा साडीचा ब्रँड असावा हे सुद्धा एका भावनेतनं आलेली काय आपण म्हणूया वस्तुस्थिती आहे. आणि आय रिअली फील की आतापर्यंत मी माझ्या करिअरच्या डिसिजन्स मध्ये, वैयक्तिक डिसिजन्स मध्ये सुद्धा इमोशन हे नेहमी पुढे ठेवलंय. हे बघ, तोटा फायदा हे तर होतच राहणार आहे. हे तर आमच्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण असतं की कधीतरी कुठली तरी फिल्म हिट होते, कधीतरी ती होत नाही वगैरे, पण आपण काही काम करणं बंद करत नाही. सो याचा तोटा होणार आहे, याचा फायदा होणार आहे, याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं मला माझ्या स्त्री चाहत्या वर्गासाठी काहीतरी करायचं होतं. मी काहीतरी देऊ पाहते त्यांना, कारण त्यांनी इतकं मला प्रेम दिलंय. आज मी कुठल्याही मंगळागौरला जाते किंवा हळदी कुंकूला जाते, इतक्या मायेने या स्त्रिया मला भेटतात, इतक्या मायेने सगळं करतात माझ्यासाठी, इतकी विचारपूस करतात. आता मी नाटकानंतर जेव्हा आम्ही ऑडियन्सला भेटतो, इतक्या आज्या येतात, काकू ताया येतात आणि त्या इतक्या अशा, काय ग किती छान ग, किती हे ग, असं ग तसं ग असं करतात आणि असं सतत आपलं असं करत असतात. त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं होतं आणि म्हणून मी साडी ब्रँड केलं. सो माझ्यासाठी ते इमोशन खूप, ती भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या कुठल्याही कलेक्शन मधली प्रत्येक साडी जी आहे, जी निवडली गेली आहे किंवा जी बनवली गेली आहे, म्हणजे मॅक्झिमम साड्या या बनवल्या गेल्या, तर त्या भावनेने त्या बनवल्या गेल्या. बरं, आता कुठलीही गोष्ट म्हटली, करिअर असेल किंवा या सगळ्या आता गोष्टी तू सुरू केल्यास, यामागे प्रचंड मेहनत असते आणि त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट हा फार महत्वाचा असतो. सो तुला फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळाला या सगळ्या गोष्टींमुळे? अर्थातच त्यांच्या सपोर्ट शिवाय, माझ्या आईच्या सपोर्ट शिवाय मी उभीच राहू शकत नाही. म्हणजे आजही माझं घर तीच सांभाळते. मला अजिबात कुठे माहिती नसतं की काय आपण म्हणूयात की तिखटाचा डबा कुठे ठेवलाय, मिठाचा डबा कुठे ठेवलाय, मला माहिती नसतं. आणि मला माहिती की ते थोडंसं एम्बॅरेसिंग आहे, पण काय करू, मी इतकी सतत बाहेर असते आणि इतकं घरात आल्यानंतर ना मला ते घर स्वच्छ लागतं, किचन स्वच्छ लागतं, त्या सगळ्याचं मॅनेजमेंट माझी आई करते. ती इथे बसून
माझी बहीण जी दुबईला आहे तिच्या घराचंही मॅनेजमेंट तीच करते. ओ. सो मला असं वाटतं हम्म. आम्ही ज्या काही या इंडस्ट्रीमध्ये घडलेल्या मुली आहेत ना, हम्म. त्यांच्या आईमुळे घडल्या, त्यांच्या हम्म. फॅमिलीमुळे घडल्या आहेत. आणि माझे पप्पा नेहमीच गारमेंट मध्ये काम करत होते. ओके. ते मेल गारमेंट्सचं त्यांचं शॉप होतं गिरगावात अगदी हम्म. असल्यापासून. मग ते आता पुण्यात त्यांचं एक बुटीक चालवतात. तर कपडे हा विषय माझा इतका असा आवडता. आवडताच आहे. म्हणजे ते आपण लहानपणापासून हम्म. आम्ही सूत पाहिलेलं आहे. आम्ही मोठे मोठे ते काय ते पप्पा आमचे काय म्हणतात त्याला, एक ते असा मोठा तो तागा येतो, ते ते हम्म. तागे आम्ही पाहिलेत लहानपणापासून. हम्म. सो कपडे हा विषय फारच असं आवडताय. बरं आता तू बिझनेस मध्ये हो. आलीयस, सो कोणाकडनं जास्त बिझनेस टिप्स मिळाल्यात आता? अजून सुरुवात आहे बट स्टील. मी ऍक्च्युली सांगू, मी फार इम्पल्स वरती काम करणारी मुलगी हम्म. आहे. मला इम्पल्स आला की हे मला करायचंय आणि मी हम्म. फार काही विचारलं नाही. हम्म. पण अर्थात आता स्वप्नील बरोबर मी काम करते. स्वप्नीलला हम्म. उत्कृष्ट बिझनेस सेन्स आहे. मग तो मला हम्म. काही गोष्टी सांगतो. माझी सोशल मीडिया टीम आहे, तर ती हम्म. मला काहीतरी गोष्टी सांगते. आणि मी आता आता मी कोरी पाटी आहे. मला हम्म. जे काय काय कोण कोण सांगत राहणार ना, मी त्या गोष्टींवर हम्म. काम करत राहणार. आणि माझी पूर्णपणे तयारी आहे हम्म. की ज्या भावनेने मला हे करायचं आहे, ती भावना मला हम्म. पोचवायची आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवी. त्यासाठी मी काही करेन. बरं इंडस्ट्रीत तुझ्या खूप साऱ्या फिमेल फ्रेंड्स हो. सुद्धा आहेत ज्यांच्यासोबत आम्ही तुझे रील्स पाहत असतो. सो आतापर्यंत मग अमूल्यासाठी म्हणजे कसं कोलॅबोरेशन वगैरे तुम्ही केलं का काही? अजून झालं नाहीये. तर प्राजू आहे, श्रेया बुगडे हम्म. आहे, सोना खरे आहे, नेहा पेंडसे आहे. या लोकांनी आता आता ते बघतायत की एक्झॅक्टली काय चाललंय. अजून आम्ही प्रोडक्ट वरती आलो नाही आहोत. हम्म. आता आम्ही काय करतोय की अमूल्य बेसिकली का आहे, कारण हम्म. इतके सारी ब्रँड्स आहेत, इतक्या वेगवेगळ्या अभिनेत्री साडी ब्रँड्स घेऊन आल्या आहेत. हम्म. तर माझं काय वैशिष्ट्य आहे, माझ्या ब्रँडमध्ये काय खास आहे. हम्म. तर आता ते स्टोरी टेलिंग चाललंय. आताशी आम्ही 2-3 दिवसच झालेत ग हम्म. आम्हाला जन्म घेऊन. तर आता हळूहळू हळूहळू आता आम्ही कोलॅबोरेट करू त्यांच्याबरोबर. बरं अमृता, आता तू वेब सिरीज करते, मूवीज सुरू हम्म. असतात, इव्हन तुझे काही इव्हेंट सुद्धा असतील. सो हे सगळं कसं मॅनेज होतंय आणि किती तारेवरची कसरत आहे सगळं मॅनेज करणं, इव्हन आता नाटक सुद्धा आहे हो, आणि मला असं वाटतं की इच्छा असेल ना, हम्म. जिकडे इच्छाशक्ती असते ना, तिकडे सगळं मॅनेज होतं. हम्म. ती इच्छा असायला पाहिजे. हम्म. आणि अर्थातच माझ्या बरोबर माझी मंडळी आहेत. मग जे लोक मला मॅनेज करतात, हम्म. मग माझे ड्रायव्हर आहेत, हम्म. माझ्या बरोबर हेअर मेकअपची माझी अख्खी टीम आहे. तर ते सगळे इतकं सुंदर साथ देतात ना. आणि ही लोक तुम्हाला चांगली मिळाली ना, हम्म. बापरे, त्यालाही नशीब लागतं. येस. ही लोक चांगली मिळाली ना, की तुमचं खूपसं जर्नी जे आहे ना, हम्म. ती सॉर्ट आउट होऊन जाते. बरं या सगळ्यात सुद्धा आम्ही आणि पाहतो इव्हेंट की बाबा माझी मम्मीच हँडल करते. बापरे, त्याच्यात मी पडत नाही. सगळ्यांकडे म्हणजे मम्मीला आधी फोन जातो, मग मला फोन जातो. ओके, असंही आहे. हो. बरं या सगळ्यातून आम्ही पाहतो की अमृता व्हिडिओसाठी सुद्धा वेळ काढते आणि एखाद दुसरा तिचा व्हिडिओ आम्हाला 1-2 दिवसातून का होईना पाहायला हो. मिळतो. मग आम्हाला एक छोटंसं तुझं रुटीन ऐकायला आवडेल की हे सगळं तू कसं मॅनेज करतेस? सो मी काय करते जनरली, आता समजा हां. आता मी ह्याला जाणार असेल, काय आपण दौऱ्यावर जाणार हं. असेल, तर सोशल मीडिया टीम आता जसं तुम्ही आला हं. आहात, तर तशी अख्खा एक दिवस काढते मी. त्यातनं मग महिन्याभराचे आम्ही शूट करतो. आणि ओके. मग ते हळूहळू हं, हं. हळूहळू लोकांपर्यंत पोहोचतं. त्याच्या कॉन्टेंट वरती सुद्धा मी काम करते. हं. आणि मला असं वाटतं की सोशल मीडिया इतकं सुपर मीडियम आहे लोकांपर्यंत हं. पोहोचायला. आणि आपण काय म्हणू पाहतोय किंवा हं. आपल्याला काय म्हणायचं आहे आणि आपल्याला आपली इमेज कशी दाखवायची आहे, हं. याच्यासाठी ते इतकं उत्कृष्ट मार्ग आहे. हं. सिनेमे, वेब सिरीज ह्या कधी रिलीज होतील आणि हं. त्यांचं रिलीज हे आपल्या हातात नसतं. येस. पण लोकांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे पोहोचणं हे आपल्या हं. हातात आहे. आणि तेच मी करते. बरं आता 1-1.5 महिन्यापूर्वीच तस्करी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि खूप चांगला प्रतिसाद हो, तुला अगदी मिळाला. बरोबर. सो त्याविषयी आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. तस्करीला इतका प्रतिसाद मिळेल आणि इतकी लोक हं. तस्करी पाहतील, कल्पनाही केली हं. नव्हती मी. आणि माझ्या फाईट सिक्वेन्सला शेवटचं जे काही मी त्या विलनला मारते, हं. त्याला खूपच रिस्पॉन्स आला. हं. आणि लोकांना एक वेगळी अमृता पाहायला मिळाली. हं. म्हणजे जी बिंदास, हं. बेधडक आणि अशी काय आपण हं. म्हणूयात की कधी मारायला उठू शकते अशी अमृता एक पाहायला मिळाली. हं. पण नीरज पांडे सरांबरोबर काम करताना मला माझं म्हणजे इतकी मजा आली. त्यांच्या टीम मध्ये काम करणं म्हणजे अशा ठिकाणी जाऊन शूट करणं आहे हं. की जिकडे नॉर्मल माणूस पोहोचूच शकत नाही. सो ठिकठिकाणी आम्ही असं शूट केलं. हं. पूर्ण आय थिंक इंडियाभर आम्ही शूट केलं. मग हं. अब्रॉड सुद्धा शूट केलं. पण मजा आली खूप काम करताना. इम्रान हाशमी हं. सरांबरोबर काम करताना मजा आली. सो फॅन्टॅस्टिक जर्नी होती यार.
अमृता, एक वेगळा प्रश्न की आता 20 इयर्स प्लस तुला झालेत हम्म. इंडस्ट्रीमध्ये. 20 वर्षांपूर्वीची अमृता आणि आता एक एस्टॅब्लिश अभिनेत्री म्हणून अमृता, काय फरक जाणवतो आणि खूप साऱ्या आता वेगळ्या गोष्टी तू करतेस, कसं मला पाहतेस या असं वाटतं की जर्नीकडे? प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला काही ना काहीतरी स्वतःबद्दल एक वेगळे हम्म, पण देऊन जातं. कधी कधी तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये इतके तल्लीन होऊन जाता हम्म, की नव्याने तुम्ही स्वतःला बघायला म्हणजे बघायला लागता. हम्म, सो मला असं वाटतं ती छोटी अमृता जी श्री गोपाळ विहारमध्ये पुण्यात हम्म, गणेशोत्सवात सतरंजीवरती परफॉर्म करत हम्म, होती, आज ती कुठेतरी फार प्राऊड फील करत असेल हम्म, की ओके, एवढ्या सगळ्या अप्स अँड डाऊन्स मधनं सुद्धा तू स्वतःला उभं केलंयस हम्म, आणि स्वतःचं घर बनवू शकली, हम्म, स्वतःच्या आई वडिलांना एक आज नाही म्हटलं तरी एक आपण म्हणतो ना, एक रिस्पेक्ट प्राप्त करून हम्म, दिलायस तू आणि स्वतःसाठी एक काहीतरी हम्म. करू शकलीस तू. सो ती छोटी अमृता इज व्हेरी प्राऊड अँड हॅपी. आता एकम हे गेल्या वर्षी आलंय, पण हो, त्याच्यानंतर आपण कधी इंटरव्ह्यू केला हो. नव्हता. त्यामुळे एकम करताना आणि हे सगळं सजवताना खूप सुंदर, म्हणजे मी पाहते एक-एक गोष्टीमध्ये खूप मेहनत हो. घेतलीये. खूप सुंदर-सुंदर पीसेस लावलेले आहेत. सो या सगळ्यामध्ये तुझं किती इन्व्हॉल्वमेंट होतं? 1000% इन्व्हॉल्वमेंट. अच्छा, म्हणजे सगळ्या गोष्टी तूच हो, एक-एक पीस. म्हणजे मला माहिती होतं, की मला कुठे लॅम्प्स लावायचे आहेत. ओके. मला माहिती होतं, की मला कुठे लाईट्स लावायचे आहेत, की समजा शूटसाठी घरी आली, तर लाईट कमी नको पडायला हं, हं, हं. आणि शॅडो नको पडायला. या म्हणजे लाइटिंगपासनं ते कॉफीचं स्टेशन आहे ते कुठे असायला पाहिजे ओके. आणि डायनिंग टेबलच्या मागे मला आरसाच का पाहिजे, हं. या सगळ्याचं वास्तूच्या हिशोबाने सगळं प्लेसमेंट, कलरची प्लेसमेंट असं सगळं हं. झालंय. खूपच सुंदर आहे. म्हणजे मी आल्यापासून एक-एक गोष्ट पाहते आणि मला फार छान वाटते, की खूप थँक यू. इतकं आर्टिस्टिक घर तू थँक यू बनवलंयस. सो मच. थँक यू. सो आता अमूल्याच्या याच्यामध्ये जर आपले जे प्रेक्षक असतील, तुझे जे चाहते असतील, त्यांना जर या साड्या घ्यायच्या असतील, तर त्यांनी कसा तुझ्याशी संपर्क करायचा आहे आणि सो काय सांगशील? अमूल्य बाय अमृता ह्याची वेबसाईट आहे आणि हं, ती वेबसाईट आता लोकांसाठी अवेलेबल आहे. हं, अर्थातच अमूल्य बाय अमृता हे Instagram वरती आहे. तुम्ही आम्हाला डीएम करू शकता. आता हं, आम्ही इंटरनॅशनल शिपिंग अजून सुरू हं, केलं नाहीये. आता आम्ही भारतभरातच जे काही करतोय ते हं, करतोय आणि साड्या ज्या काही आहेत, त्याचे रील्स आहेत, त्याचे हं, प्रॉपर फोटोज आहेत, ते तुम्हाला अमूल्य बाय अमृतामध्ये पाहायला मिळतील. त्याचं एक प्रॉपर डिस्क्रिप्शन आहे. हं. तर हँडलूमची जर का साडी आहे, तर त्याची काळजी कशी घ्यायची आहे, ओके. प्लस आमच्याकडे अमूल्यची एक काय आपण म्हणतो सूत असताना त्याची आम्ही पिशवी बनवलीये, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या साड्या ठेवू शकता. ओके. कारण जेणेकरून ते खराब म्हणजे आम्ही होणार ते नाहीत. हं, प्लास्टिक वगैरे मध्ये रॅपअप केलं नाहीये. कारण प्लास्टिक मध्ये काय होतं, की साड्यांना पुरेशी काय हवा मिळत नाही. हं, मग समजा काही त्याच्यावरती जर असेल किंवा काय हं, असेल, मुंबईच्या क्लायमेटमध्ये तर तसंही खराब होऊन जातं हं, सगळं. तर तर त्या त्या पिशवीत तुम्ही कशी ती साडी प्रॉपरली रॅप करू शकता, हं, त्याच्याबद्दल लिहिलं गेलं आहे. असं सगळं म्हणजे केअर, डिस्क्रिप्शन असं सगळं हं. अमूल्य बाय अमृता या वेबसाईटवरती तुम्हाला सापडेल. बरं, याची रेंज कळेल का? कुठून स्टार्ट होते रेंज? सो आमच्याकडे जी सगळ्यात महाग साडी हं, आहे, जी मुनिया पैठणी आहे, हं, जी तुम्ही दुकानात जर गेलात, हं, तर तुम्हाला हमखास 40-50 हजाराला मिळेल. हं. ती आमच्याकडे 28, म्हणजे सगळ्यात आमची महाग साडी जी आहे ती 28 हजाराची आहे. पण ओके, रेंज स्टार्ट होते ती 7 हजारापासून. ओके. आणि 7 हजारामध्ये आमच्याकडे ह्या अशा ब्रीदेबल कॉटन्स आहे. हं, त्याच्यानंतर मशरू सिल्क आहे. हं, त्याच्यानंतर काय आपण इव्हनिंग वेअर साठी हं, काही नेट ऑर्गॅन्झा साड्या आहेत. हं, हं, आणि त्याच्यानंतर अजून काय कॉटन सिल्क साड्या हं. आहेत. असं सगळं आहे आमच्याकडे. त्यामुळे सामान्य प्रेक्षक त्यामुळे सामान्य प्रेक्षकांना सुद्धा परवडणाऱ्या अशा सगळ्या आणि मला साड्या काय आहेत. म्हणायचंय, असं की ह्या साड्यांकडे तुम्ही हे बघा कसं आहे ना, की अ, म्हणजे हं, विथ माय जर्नी आय हॅव अंडरस्टूड, हं, की एक चांगली साडी असणं म्हणजे आपण असं म्हणूयात, की आपण जेव्हा कपडे नॉर्मली इकडून-तिकडून हं, घेतो, पण जेव्हा साडीमध्ये इन्व्हेस्ट करतो, आपण फार विचार करतो त्या हं, गोष्टीचा. कारण त्या साडीचं सूत कसं आहे, त्या साडीचं सिल्क कसं आहे, हं, ती टोचतीये का? या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट हं, असायला पाहिजे, हं. एक स्त्री म्हणून. कारण शेवटी हेच पीसेस असतात, जे वर्षानुवर्ष टिकतात. येस. काय आहे ना, की मी असं म्हणत नाही, पण ज्या हलक्या साड्या असतात, ज्या हं, प्राइसमध्ये हलक्या असतात, त्या तुम्ही आज नेसता आणि उद्या त्याचं काही ना काहीतरी येस. बोळा बरं होतो वाईट त्याचा. होतच, हां हं, ना? आणि ते ट्रेंडी हं, साड्या असतात. म्हणून आम्ही ट्रेंडच्या पण साड्या ठेवल्या आहेत, पण आम्ही हं, एक्सक्लुझिव्ह पीसेस यासाठी ठेवलेत. कारण ती जी अमूल्य भावना आहे ना, ती ह्याच साड्यांमध्ये आहे. हं. दॅट्स द थिंग.
सो या सगळ्या तुझ्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा Thank you so आणि much. अमूल्य अजून प्रेक्षकांपर्यंत आणि सगळ्याच ग्राहकांपर्यंत पोहोचू यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. हा माझा अत्यंत फेवरेट पीस आहे कारण या साडीला साधारण 3 महिने लागले बनवायला आणि ही मुनिया पैठणी आहे आणि माझा अत्यंत फेवरेट कलर हा माझा चंद्राचा लाल भडक कलर आहे आणि जर आहे कम्प्लीट पदरावरती फुलं आणि पॅरेट असं आहे आणि स्वॉन्स आहेत. ही एक पदराची आहे पण पैठणीच आहे आणि हा पेस्टल कलर जो आहे ना हा तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही कारण हा मी पेस्टल बनवून घेतलाय प्रॉपरली. लग्नात वगैरे रिसेप्शनला वगैरे नेसायची साडी. फिरता रंग आहे आणि अत्यंत सुंदर असं जाल बॉर्डर आपलं जाल वर्क आहे त्याच्यावर आणि आमच्याकडे 2 मशरू सिल्क्स आहेत. आता ही जी आहे ना ही साडी इतकी सुंदर बसते अंगावर. याच्याबरोबर आमच्याकडे हे येलो आहे आणि तुम्ही बघताय तर नेकलेस बॉर्डर आहे त्याला.